मधला निर्णय हा वादग्रस्त झालाय हे मान्य करतायत अशोक चव्हाण। पुढची सुद्धा महत्त्वाचीच बातमी आहे। सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्ष रणजित सिंग नाईक निंबाळकर भाजपात जाण्यासंदर्भात हालचाली कमालीच्या वाढलेल्या आहेत। 2-3 दिवसात प्रवेश होण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवली जाते। माढ्यातून राष्ट्रवादीच्या संजय शिंदेंच्या विरोधात भाजपतून रणजित सिंग नाईक निंबाळकर उमेदवारी संदर्भात आता हालचालींना वेग आलेला आहे। याच विषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काय अधिक माहिती या संदर्भात? एकूणच काँग्रेसमध्ये मात्र प्रचंड अस्वस्थता वाढलेली आहे, प्रदेशाध्यक्षच खंत व्यक्त करतायत। जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीचे दिवस तारखा जवळ येत आहेत, त्याच वेळेस काँग्रेस एनसीपी मधील फुटाफुटीचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे। एका बाजूला काँग्रेसमध्ये चंद्रपूरच्या जागेवरून ज्या पद्धतीची नाराजी सुरू आहे, एका बाजूला वडट्टीवार असतील, दुसऱ्या बाजूला पुगलिया असतील, या संघर्षातून कदाचित हायकमांडने जी भूमिका घेतली यावरून स्वतःच अशोक चव्हाण नाराज आहेत की काय अशी चर्चा आहे। मुळात ही व्हायरल क्लिप ही फक्त व्हायरल का केली याचा उद्देश देखील फार महत्त्वाचा बघावा लागेल। फक्त नेमका ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे त्याच्यावरनं खरंच अशोक चव्हाण नाराज आहेत हे सांगण्याचा प्रयत्न बाहेर आवर्जून केला जातोय का? जर पाहिलं तर नगरची जागा विखे पाटलांची होती, ती चांगली असताना देखील ती मिळाली नाही, यावरून अशोक चव्हाणांची काही नाराजी नव्हती। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर इतरही जागा काँग्रेसच्या हक्काच्या असणाऱ्या त्या उमेदवार इतर ठिकाणी सक्षम मिळाले का हा मुद्दा आहे। तरी देखील अशोक चव्हाणांची नेमकी चंद्रपूरचीच ऑडिओ क्लिप बाहेर का गेली याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। हे सुरू असताना काँग्रेसमधील अनेकांनी भाजपाच्या वाटेवर असताना समोर दिसून येतं। त्यात साताराचे जिल्हाध्यक्ष रणजित सिंग नाईक निंबाळकर आहेत। माजी खासदार हिंदूराव निंबाळकरांचा मुलगा आहे। आता सातारा जिल्ह्याचे ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत। जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार पुढच्या 2-3 दिवसामध्ये भाजपमध्ये त्यांचा प्रवेश होईल असं सांगितलं जातं आणि कदाचित संजय मामा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे विद्यमान माढाचे खासदार म्हणून त्यांची घोषणा करण्यात आली आहे, त्यांच्या विरोधात रणजित सिंग नाईक निंबाळकर हे उमेदवार असतील। नाईक निंबाळकरांना मान खटाव या भागातून मदत तर केलीच जाईल असं सांगितलं जातं, कारण की जे विद्यमान तिथले काँग्रेसचे आमदार आहेत ते देखील काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फारसे खुश नाही आहेत। त्याचप्रमाणे रणजितसिंह मोहिते पाटील यांना देखील अनुकूल असा नाव असेल, मोहितेंना विरोध करण्याचं कारण नाही आहे। जे संजय मामांच्या बरोबर एकत्रित आलेली एक आघाडी होती, प्रशांत परिचारक असतील, शहाजी बापू पाटील असतील, त्यामुळे ऐन निवडणुकीच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधली ही धुसफूस मात्र अनेक अर्थी परिणामकारक ठरणार आहे। वळूया पुढल्या बातमीकडे। पुढची बातमी सुद्धा महत्त्वाचीच आहे, कारण युतीत राहायचं की नाही या संदर्भात आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेणार असल्याचं महादेव जानकर म्हणतायत। यावेळची महत्त्वाची बातमी, पुण्यात रासपच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते। सत्ता सहजासहजी येत नाही, शिवसेनेचे पण हाल केले आणि युती झाली हे विसरू नका, असं सूचक विधान सुद्धा जानकरांनी केलेलं आहे। ऐकूया जानकर काय म्हणतायत। बांधवांनो, मी तुम्हाला सांगतो, एक दिवस रासपाचा झेंडा लाल किल्ल्यावर घेऊन जा, तर त्याला संपवायची ताकद देखील महादेव जानकर। हा ब्रह्मचारी माणूस आहे, ब्रह्मचार्याचं अस्त्र फार वाईट असतं, तुम्हाला माहिती नाही। मी मुळात कोणाच्या नादाला लागत नाही, लागलो तर खानदानच ठेवत। काँग्रेस राष्ट्रवादीची नियत आणि नीती आज ती जागा देत होती। तुम्हाला सांगायचं म्हणलं तर खूप जागा करतो, 6 जागा देत होते लोकसभेला, 6 पुढच्या नावीत बसण्यात आला। याचा अर्थ ह्यांच्याही बाजूने लय मी आहे असं नाही, त्यांना मी बोलायचं बंद केलं, जायचं फोन घ्यायचं बंद केलं, तेव्हा ती परेशानी। जानकरांची ही उद्विग्नता मोठ्या निर्णयाचे संकेत देणारी मात्र म्हणायला हवी। वळूया पुढल्या बातमीकडे। बातमी मराठवाड्याची आहे। मराठवाड्यात काँग्रेसला जोरदार दणका बसलाय। ज्येष्ठ नेते अब्दुल सत्तार यांनी राजीनामा देऊन अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे। गेली 36 वर्ष मी लोकांची सेवा करतोय, यंदा लोकसभा निवडणुकीत मला लोकांमध्ये जाऊन स्वतःला आजमावायचं आहे, असं सत्तार म्हणतात। सत्तार हे अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय मानले जात आहेत।
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहणार का काँग्रेसकडे राहणार, हा एक संभ्रम निर्माण झाला होता. आता तो संभ्रम दूर झाला. हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला. काँग्रेसचे सुभाष झांबड उमेदवार रात्री जाहीर झाले. मात्र आता काँग्रेस समोर मोठा प्रश्न उभा राहिलाय, मोठं संकट उभा राहिलंय. कारण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष खुद अब्दुल सत्तार अपक्ष निवडणूक लढवणार असं त्यांनी जाहीर केलेलं. सर, तुम्ही हे खरंच काय जाहीर केलेलं आहे आणि का केलं? नाही, मी लोकशाही पद्धतीने मला माझा नशीब आजमावायचा आहे. मी 36 वर्ष समाजसेवा केली, राजकीय सेवा केली. राजकारणामध्ये सर्व सुख दुःख, शेतकरी, शेतमजूर, दलित, पीडित, गोरगरीब, व्यापारी, कर्मचारी अनेकांच्या भावना मांडल्या, त्यांच्याशी भांडलो, त्यासाठी लढलो सरकारशी. आणि यावेळेस मला लोकसभा निवडणूक लढवायची आहे. सुभाष झांबडेचं नाव समोर येतच तुम्ही अपक्ष उमेदवार काय म्हणू लागलो, मी पक्षावर खुश आहे. पक्षाने मला जे काही दिलं त्याच्याबद्दल मी पक्षावर खुश आहे. माझी पक्षावर नाराजगी नाही. सुभाष झांबडांना उमेदवारी भेटली ही नाराजी आहे का पक्षावर नाराजी? माझी दोघांवर बी नाराजी नाहीये. ना सुभाष झांबडवर नाराजी आहे, ना पक्षावर, ना खैरेवर, ना हर्षवर्धन जाधववर. अजून कोणी कोळसे पाटील उभं राहतात, त्यांचे अजून कोणी उभं राहणार, परंतु मी निवडणूक लढणार आहे. पण का आता तुम्ही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहात, आमदार आहात, तुम्ही कसा राजीनामा देणार? का बरं, तुम्हाला का वाटत नाही का एखादा मुसलमान लोकसभेवर गेलं तर काही नुकसान होईल तुमचं? जायला पाहिजे मुसलमान समाजाने बी. आणि माझे हिंदू बांधव मला म्हणतात का सत्तार लढ, तर मग बाकीचा प्रश्न कुठे आहे? मी त्याच्यासाठीच जायला पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे. सुभाष झांबड यांनी आता स्टेटमेंट केलेलं की अब्दुल सत्तारांची काही नाराजी असेल, माझी चूक असेल तर मी त्यांना माफी मागायला तयार आहे, कारण ते माझे ज्येष्ठ आहेत. मी पहिलेच बोललो, ना कोणा काँग्रेस नेत्याची वेळ ना कोणत्या उमेदवाराची. मला निवडणूक लढायची आणि निवडणूक लढायची म्हणून मी मैदानामध्ये उतरलो. निवडणूक ती लढायची नाही, जिंकण्यासाठी, आणि जिंकणारच. हा पक्का ठाम निर्णय, पक्का 100%. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. त्यामुळे अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय अब्दुल सत्तार यांनी घेतल्याचं दिसतंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीसह आता केरळच्या वायनाडमधून सुद्धा निवडणूक लढणार आहेत, अशी घोषणा केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एम रामचंद्रन यांनी केली आहे. आधी ते तयार नव्हते, पण खूप समजावल्यावर त्यांनी मान्यता दिली, असं रामचंद्रन म्हणतात. पण काँग्रेस मुख्यालय किंवा मग राहुल गांधींकडून मात्र यावर अद्यापही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. यावर अजून निर्णय झालेला नाही, असं राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला स्पष्ट करतायत. यानंतर बातमी आहे पत्रकार परिषदेची. पाकवरील एअर स्ट्राईक आणि शहीद जवानांसंदर्भात काँग्रेस नेते सॅम पित्रोदांनी केलेल्या वादग्रस्त विधानांसाठी राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी आज भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. नवी दिल्लीत आयोजित खास पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली आहे. एअर स्ट्राईकवरून नाही तर चर्चेनं प्रश्न सुटतील, हे राहुल यांना मान्य आहे का? असे हल्ले होणं आता नेहमीच झालंय, नित्याची बाब झाली आहे. ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे का? हे राहुल गांधी यांनी स्पष्ट करावं. हे आणि असे अनेक प्रश्न शहा यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत. मैं आज कांग्रेस अध्यक्ष से ये भी मांग करता हूं कि आप श्री श्याम पित्रोड़ा के बयान के बारे में देश की जनता से माफी मांगिए, शहीदों के परिवार से माफी मांगिए और सेना के जवानों से माफी मांगिए, क्योंकि बयान से किनारा करने से कोई हल नहीं निकलते हैं. देश की जनता आपका किनारा करने की राजनीति को समझ चुकी है.